श्रुत्वा कीर्ति श्रवण शुभगा मूल सत्यंतरात्मा स्तोतं नाथं श्रुतिपथ परं ब्रह्म मायापति त्वां किं कुर्वेऽहं मुखलितमुखं सर्वशास्त्रानभिज्ञा स्वैरं क्रीडा वीरन गुरु क्षीणपक्षे वगन्तु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। ईश प्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून धर्मवार्ता, निरूपण, परमेश्वराचं चिंतन, ध्यान, आठवण या माध्यमातून आपण हे निरूपण सुरू केलेलं आहे। तर आता गुढीपाडव्याच्या संदर्भामध्ये काही माहिती आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यावयाची आहे। गुढीपाडवा तसा हा मराठी शेतकरी वर्ग आणि शेतीविषयी कृषीविषयी जे सुरू होतं वर्ष, त्यामध्ये गुढीपाडव्याला अत्यंत महत्व आहे। तसं संदर्भ देत असताना अनेकही संदर्भ गुढीपाडव्याचे आलेले आहेत। अन्य संप्रदायामध्ये गुढीपाडवा म्हणजे त्यांचं असं मत आहे की इंद्राने कोण्या राजाला एक काठी दिली आणि मग त्या राजाने ती काठी आणून त्याचं पूजन केलं, तिला सजवलं। किंवा दुसरा संदर्भ इतर लोकांमध्ये अन्य संप्रदायामध्ये असा एक देता येईल की राम ज्यावेळेस वनवासातून अयोध्येला आले त्यावेळेस नगरजनाने गुढ्या उभारल्या, आनंद उत्सव साजरा केला। तसा गुढीशी संबंधित विषय असताना केवळ याच वेळेस गुढी उभारावी असं काही नाही। आनंदाच्या क्षणी गुढी उभारावी, उत्सवाच्या क्षणी गुढी उभारावी। जवळजवळ आनंद होईल तर गुढी उभारावी। डोडऱ्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आले आणि मग राघवदेव भट्टाने 14 भुवनाचा पती माझ्या घरी येत असे म्हणून सकळ लोकाला, नगर लोकाला सांगितलं। परमेश्वराचं पवित्र चरण आपल्या गावाला लागत आहे। मग सगळ्या गावाने गुढ्या तोरणे उभारले, सडा समार्जन केले, चौक रंगमाळिका भरल्या आणि इतका आनंद झाला राघवदेव भट्टाला की त्यांचं धोतर निष्ठायला लागलं। तरी पण ते आनंदामध्ये निमग्न झाले आणि असं लोक विचारायला लागले, राघवदेव भट्ट हे काय आहे? तर ते म्हणायला लागले की 14 भुवनाचा पती माझ्या घरी येत असे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस डोडविहाराला आले त्यावेळेस अशा प्रकारे राघवदेव भट्टाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचं स्वागत केलं। गुढीपाडव्याला दुसरा संदर्भ असा देता येईल की ज्यावेळेस श्रीकृष्ण चक्रवर्ती भीमक राजाची कन्या रुक्मिणी आणि रुक्मिणीला विवाह करून परणून त्यांनी द्वारकेला आणलं, त्यावेळेस सकळ द्वारका नगरीच्या लोकांनी गुढ्या तोरणे उभारले, सडा समार्जन, आनंद उत्सव साजरा केला। कारण आमचा स्वामी आमच्या नगरीला येत आहे, द्वारकेचा राजा आमच्या नगरीला आला आहे। म्हणून भक्ती
आणि श्रद्धा याच्याशी निगडीत हे गुढीचा संदर्भ आहे. इतर सांप्रदायिक लोकांप्रमाणे आपल्याला हा विधी सुधारित विधी आपल्याला करता येईल. तो असा की जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद उत्सव होतो त्या वेळेस हा आनंद उत्सव साजरा करावायचा, गुढ्या लावायच्या आणि गुढ्या लावून सडा समार्जन चौकरम मायका भरायच्या. अशा प्रकारे हा उत्सव आपल्याला साजरा करता येईल. त्याच्यामध्ये विशेषतः उपदेशी वर्गाने, नामधारक वर्गाने, वासनिक वर्गाने ज्ञानयुक्त ह्या विधी करायला हरकत नाही. तो असा की त्यामधून इतर लोकांसारखे, अन्य सांप्रदायिक लोकांसारखं विकल्पजनित क्रिया आपल्याकडून घडायला नको. ते जसं गुढीचं पूजन करतात, पूजन हे परमेश्वराचं आहे. पूजन हे संबंधित पाषाणाचं पूजन आहे. ज्या पाषाणाला परमेश्वराचा संबंध झाला त्याच पाषाणाचं पूजन करायचं. गुढीचं पूजन करायचं नाही, त्याला नैवेद्य ठेवायचा नाही, त्याला गंधाक्षिदा लावायचा नाही. एक सन्मानाचं प्रतीक म्हणून, अंगणाची शोभा म्हणून, आवाराची शोभा म्हणून, घराची शोभा म्हणून गुढ्या उभारायला हरकत नाही. पण विकल्पजनित क्रिया घडता कामा नये. तिथं ईश्वराचं अधिष्ठान नाही आणि आपण तिथं गंध लावला, पूजा केली, ही विकल्पजनित क्रिया होते. म्हणून विशेष वासनिक, नामधारक आणि भक्ती मार्गामध्ये ज्यांना परमेश्वर आचरण नेमपूर्वक आणि विधीपूर्वक करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी कोणताही विधी त्या गुढीच्या ठिकाणी करू नये. दुसरं असं महत्व आहे की ज्या ज्या वेळेस पदयात्रा आपण जात होतो, स्थानक करून पदयात्रेचे 500-600 लोक राहायचे. त्यावेळेस ज्या गावामध्ये आपण गेलो मग ते लोक रस्त्याने रांगोळी काढायच्या, सडा टाकायच्या, गुढ्या उभारायचे. म्हणजे उत्सवाचं प्रतीक ही गुढी आहे. वास्तविक याच सणाला गुढी उभारावी असं काही आपल्यामध्ये विशेष महत्व नाही गुढीपाडव्याला. कारण हा संदर्भ आपल्याला घेता येईल. श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्या वेळेस रुक्मिणीला विवाह करून द्वारकेला आले त्यावेळेस सकळ लोकांनी गुढ्या उभारल्या. हा परमेश्वरीय ईश्वराचा पावन दिवस किंवा त्या वेळेस श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वारकेला आले म्हणून सगळ्याच लोकाला आनंद झाला आणि आनंदाच्या क्षणी त्यांनी गुढ्या उभारल्या. असा संदर्भ या गुढी पाडव्याला आहे. तो उपदेशी वर्गाने ज्ञानपूर्वक, शास्त्राध्ययनपूर्वक हा संदेश लक्षात घ्यावा आणि अनुचित क्रिया आपल्याकडून या दिवशी सुद्धा घडू नये. त्या दिवशी देवपूजेला स्नान घालावं आणि उत्सव साजरा करायचा तर आपण नवनवीन पदार्थ तयार करतो. स्नान घालून गुढी उभारावी, देवाला स्नान घालायचं, देवाला उपार दाखवायचा, देवाला फुलांच्या माळा व्हायच्या आणि प्रार्थना करायची. दररोज प्रार्थना करतो त्या दिवशी दुप्पट स्मरण करा, दुप्पट पारायण करा, दुप्पट भक्ती मार्गामध्ये स्वतःला आपण झोकून द्या. कारण दुसरा संदर्भ असा येतो गुढीपाडव्याचा की 3.5 मुहूर्तामधले हे एक मुहूर्त आहे. त्या दिवशी जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं आपण करावं. मग स्मरण असो किंवा अनेकाला प्रेमाने बोलणं असो, त्या दिवशी वाईट बोलू नये, वाईट कार्य करू नये. कारण या दिवशी जर तुम्ही वाईट सवय लावून घेतली तर वर्षभर आपल्याला त्या वाईटाची सवय लागेल. म्हणून त्या दिवशी स्मरणाची, पारायणाची, साधू संतांची आवड धरावी, परमेश्वराची आवड धरावी. कारण मुहूर्तातला एक मुहूर्त तो उत्तम मुहूर्त आहे
आणि त्या दिवशी चांगल्या कार्याला मुहूर्त केला तर वर्षभर आपलं चांगलं सुचत राहील. आपल्याला वर्षभर आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टी येतील, असा संदर्भ या गुढीपाडव्याला देता येईल. तो संदर्भ सर्वांनी लक्षात घ्यावा. विशेष करून आमच्या उपदेशी वर्गातील ज्या महिला आहेत त्यांनी इतर अन्य संप्रदायासारखे जे गुढी उभारतात तशा प्रकारे विकल्पजनित क्रिया न करता केवळ परमेश्वराला स्मरून हा विधी करावा. अशा प्रकारे त्या गुढीपाडव्याचा संदर्भ थोडक्यामध्ये आपणाला सांगितला. तो आपण परमेश्वराला स्मरून साजरा करावा. आणि या चॅनलला नवीन चॅनल आहे. पहिलं आपलं आध्यात्मिक स्पीच हे चॅनल होतं. आता ईशप्राप्ती स्पीच हे चॅनल आहे. जे नवीन लोक याला जोडलेले असतील त्यांनी याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. म्हणून बंधूंच्या निमित्ताने तुर्तास एवढेच. दंडवत प्रणाम. जय महानुभाव. धन्यवाद.